सकाळी तोच प्रश्न की भाजी काय करावी. म्हणलं आज आईची रेसिपी ट्राय करावी. चला माझ्यासोबत. सर्वप्रथम आपण लसूण आणि अद्रक याची पेस्ट बनवून घेऊया. त्याला छान वाटून घ्यायचं. त्याच्यानंतर बेसन आणि पाणी टाकून एक सलग ते मिश्रण मिक्स करायचं, कारण ज्यावेळेस आपण वडी करूया त्यावेळेस त्याचे गाठोडा नाही होणार. ह्यासाठी व्यवस्थित त्याला हलवून छान एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर कढईत तेल टाकायचं. त्या तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचं. जे अद्रक आणि लसूण पेस्ट होती ती टाकायची. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं. पाणी टाकलं की मीठ आणि हळद टाकून त्याला एक उकळी येऊ द्यायची. उकळी आली की जे मिश्रण आपण हे केलं होतं ते टाकून त्याला एक सलग हलवायचं आणि 1 मिनिट त्याला मंद आचेवर त्याला झाकून ठेवायचं. म्हणजे जोपर्यंत ते घट्ट होईल तोपर्यंत आपण कांदा आणि खोबरं कट करून घेऊया. त्याच्यानंतर जे मिश्रण थंड झालेलं आहे, थंड झालेलं मिश्रण आपण एका कापडावर काढून घेऊ, म्हणजे त्याच्या छान अशा वड्या पाडता येईल. त्याला तोपर्यंत कूल डाऊन होते तोपर्यंत आपण एसर तयार करूया. एसरसाठी जे आपण खोबरं आणि कांदा घेतलं होतं ते आपल्याला फ्राय करायचंय. तर फ्राय करून तेलामध्ये ते त्याला थोडं थंड करून त्याला आपण मिक्सरमध्ये लावायचं, वाटून घ्यायचं. आता एसरसाठी आपण तेल घेऊया. तेलामध्ये जिरे मोहरी त्याच्यानंतर कढीपत्ता त्याच्यानंतर जे आपण मिश्रण केलं होतं ते टाकून एक सलग हलवायचं. हलवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यानंतर हळदी आणि घरचा हा काळं तिखट आहे हे टाकायचं. त्याच्यामध्ये आपण कोमट पाणी टाकायचं. कोमट पाणी टाकून त्याला उकळी येऊ द्यायची. आपलं जे मिश्रण आहे वड्याचं उरलेलं ते थोडंसं घ्यायचं आणि जे आपण गहू 2 चमचे गहू आणि 2 चमचे बेसन पीठ जे फ्राय केलेलं असतं ते टाकून त्याला घट्टसर येण्यासाठी त्या मिश्रणामध्ये टाकून त्याला 5 मिनिट ठेवायचं. झालं आपलं एसर वडी तयार. कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा. थँक्यू.